नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं शुरू पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन एक पॉईंट तुमच्यासमोर सादरीकरण करतोय। अतिशय महत्त्वाचा 2022 मध्ये झालेल्या कतार या ठिकाणी झालेल्या 22व्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, ज्या फुटबॉलला आपण सॉकर या ठिकाणी म्हणतो आणि त्याला आपण फिफा या नावाने दर 4 वर्षांनी भरतात, या स्पर्धेविषयी आज त्या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत। येणाऱ्या पोलीस भरतीला इतर स्पर्धा परीक्षेला याच्यावर गॅरंटेड एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल। तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। आवडल्यास त्या ठिकाणी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन त्या ठिकाणी दाबल्याशिवाय पुढे जाऊ नका। चला सुरुवात करूया। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022। मी आवर्जून फिफा विश्वाच्या फुटबॉल स्पर्धा असा पॉइंट त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे। मागच्याच वर्षी पोलीस भरतीला आपल्याला प्रश्न आला होता, फिफा स्पर्धा टिंब खेळाशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर लिहायचंय फुटबॉल। जशा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दर 4 वर्षांनी भरवल्या जातात, त्याच पद्धतीने जगातल्या सगळ्यात प्रतिष्ठित अशा विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धा सुद्धा भरवल्या जातात। आणि 2022च्या ज्या झालेल्या आहेत त्या कतार या ठिकाणी झालेल्या आहेत, त्या 22व्या त्या ठिकाणी आहेत। एकूण 32 संघ सहभागी झाले आणि एकूण 64 सामने त्या ठिकाणी झाले, या 4 वर्षांनी होतात। आणि या त्या ठिकाणी जी स्पर्धा झाली, या स्पर्धेचं घोषवाक्य नाव इज ऑल हे त्या ठिकाणी या घोषवाक्य होतं। आपल्याला याच्यावर पण प्रश्न येणार नाही। आपल्याला जो प्रश्न विचारला जाणार आहे तो विजेता आणि उपविजेता पोलीस भरतीला कुठे झाल्या, विजेता आणि उपविजेता किंवा गोल्डन बूट याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारला जातो। पण त्याआधी 2022च्या 22व्या फिफा फुटबॉल विश्वाच्या फुटबॉल स्पर्धा या कतारला झाल्या। त्या कतारची राजधानी दोहा आहे, चलन रियाल आहे। आपल्याला इथं पोलीस भरतीला अमेरिकेची राजधानी येते वॉशिंग्टन DC, फ्रान्सची राजधानी पॅरिस येते, जपानची राजधानी टोकियो येते, इंग्लंडची राजधानी लंडन येते, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येते, श्रीलंकेची राजधानी जयवर्धनेपूर त्या ठिकाणी येते, बांगलादेशची राजधानी ढाका येते, अफगाणिस्तानची राजधानी काबूल येते। त्याच पद्धतीने कतारची राजधानी सुद्धा दोहा त्या ठिकाणी आहे, चलन रियाल त्या ठिकाणी आहे। लक्षात ठेवा, ह्या 2022च्या 22व्या झालेल्या आहे। 22 एकूण संघ 32 सहभागी झाले। भारत त्याच्यात साहजिकच नव्हता। एकूण सामने त्या ठिकाणी 64 दर 4 वर्षांनी होतात। घोषवाक्य होतं नाऊ इज ऑल त्या ठिकाणी। आणि ह्या ज्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत 64 सामने खेळून, याच्यामध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न येणार आहे, विजेता संघ हा अर्जेंटिना आहे आणि उपविजेता फ्रान्स आहे। लक्षात ठेवा, ज्या फ्रान्समध्ये 2024च्या 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे। 4-2 त्या ठिकाणी फ्रान्सला अर्जेंटिनाने हरवलेला आहे। 4 गोल अर्जेंटिनाने केले आणि 2 गोल त्या ठिकाणी उपविजेत्या फ्रान्सने केले। आतापर्यंतचा इतिहास उचकून जर आपण पुरावा पाहिला तर त्या ठिकाणी अर्जेंटिना हा 3 वेळा विजेता झालेला आहे। 1978, 1986 आणि 2022 या 3 वेळा त्या ठिकाणी या स्पर्धेला अर्जेंटिना विजेता ठरलेला आहे। गोल्डन बूट ही संज्ञा खूप महत्त्वाची आहे। माझ्यासारखा पोलीस भरतीला पेपरला प्रश्न टाकेन, जसं नाही का पर्पल कॅप, ऑरेंज कॅप हे IPL स्पर्धांमधल्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत, तसं गोल्डन बूट ही फुटबॉल मधली खूप मानाचा त्या ठिकाणी पुरस्कार आहे। जो व्यक्ती, जो खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गोल करेल अशा व्यक्तीला, अशा खेळाडूला गोल्डन बूट म्हणून त्या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं। सर्वाधिक गोल करणारा आणि किलियन एम्बाप्पे हा फ्रान्सचा खेळाडू त्या ठिकाणी आहे। लक्षात ठेवा, त्याचं चित्र मी दिलेलं आहे। दुर्दैवाने जरी त्याला गोल्डन बूट नावाचा पुरस्कार भेटलेला असला तरी ते उपविजेता ठरलेले आहेत, कारण शेवटच्या सामन्यात लिओन मेसीचं खेळ अतिशय उत्तुंग असा ठरला आणि सलग 3 गोल त्या ठिकाणी केले होते। आणि तो म्हणजेच लिओन मेसी हा अर्जेंटिनाचा आहे की ज्याला गोल्डन बॉल नावाचा पुरस्कार भेटला। गोल्डन बॉल हा फायनलमध्ये, ज्या 2 संघामध्ये फायनल होती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धाची, आणि त्या फायनलमध्ये
जो सर्वात जास्त गोल करेल फायनलमध्ये त्याला गोल्डन बॉल दिला जातो आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जो सर्वात जास्त गोल करेल त्याला गोल्डन बूट पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो। गोल्डन बॉल पेक्षा गोल्डन बूट पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे। किलियन एम्बाप्पे आणि गोल्डन बॉल लिओन मेसी अर्जेंटिनाचा याआधी 2018च्या 21व्या फिफा फुटबॉल स्पर्धा रशियामध्ये त्या ठिकाणी पार पडल्या होत्या, जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा देश आहे जगातला। 2022च्या कतार जो अर्जेंटिना विजेता आहे आणि उपविजेता त्या ठिकाणी फ्रान्स आहे आणि येणाऱ्या 23व्या 2026च्या अमेरिका, संयुक्त अरब, मेक्सिको आणि कॅनडा या देशामध्ये त्या ठिकाणी या स्पर्धा होणार आहे। अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा 2026च्या 23व्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा। सर आम्ही काय लक्षात ठेवू पोलीस भरतीच्या माध्यमातून, तर ते सांगणारच आहे। त्याआधी पुढचा अजून एक महत्त्वाचा आहे, बऱ्याच वेळा पोलीस भरतीला आपल्याला याच्यावर प्रश्न विचारलाय। एक खेळाडू दिला जातो आणि तो खेळाडू कोणत्या देशाचा आहे, मग सद्यस्थितीमध्ये खूप खेळाडू प्रसिद्ध आहेत, त्याच्यातले हे 3-4 खूप महत्त्वाचे आहेत। त्यापैकी रोनाल्डो पोर्तुगालचा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, नंतर लिओन मेसी अर्जेंटिनाचा जो 2022च्या 22व्या फिफा फुटबॉल स्पर्धेमध्ये विजेता खेळाडू आणि गोल्डन बॉल त्या खेळाडूला भेटला। हसन अल हेडोस कतार देशाचा अतिशय नावाजलेला खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि गॉन्सलो रामोस पोर्तुगालचा त्या ठिकाणी तो खेळाडू आहे। अतिशय महत्त्वाचे यापैकी पहिले 2 खेळाडू, रोनाल्डो पोर्तुगालचा आहे, लिओन मेसी त्या अर्जेंटिनाचा आता तो खेळाडू आहे जो 2022 मध्ये तो विजेता ठरला होता, गोल्डन बॉल पुरस्कार त्या ठिकाणी भेटला। अशा पद्धतीने खूप महत्त्वाची माहिती, थोडीसे पॉइंट खूप छोटा आहे पण अतिशय महत्त्वाचा पेपरला येणारा पुरावा आहे। लक्षात ठेवा, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की त्या ठिकाणी लाईक करा। पुन्हा एकदा सांगतो काय येऊ शकतं, कुठे झाला, विजेता, उपविजेता आणि गोल्डन बॉल, हा गोल्डन बूट, हे 2-3च प्रश्न आपल्याला येऊ शकतात। विजेता अर्जेंटिना 3 वेळा झालेला आहे, 1978, 1986 आणि त्या ठिकाणी 2022। उपविजेता फ्रान्स, जिथं 2024च्या ऑलिम्पिक। गोल्डन बूट जो फ्रान्सचा आहे किलियन एम्बाप्पे आणि सगळ्यात महत्त्वाचं आगामी कुठं होणार आहेत तर अमेरिका, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कॅनडा आणि त्या ठिकाणी मेक्सिको, या 3 देशां मिळून ह्या स्पर्धा येणाऱ्या 2026च्या 23व्या होणार आहेत। असो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पाठवा। असे छोटे छोटे, अतिशय छोटे, आपण विचार पण करू शकत नाही असे महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन त्या ठिकाणी तुमच्यासमोर नक्की येईल। थांबूयात, धन्यवाद।